विरोधासाठी विरोध करणारी बरीच लोक आहेत या राजकारणामध्ये. प्रत्येक आपला झेंडा किंवा आपला पक्ष कसा पुढे जाईल यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळं आमच्या उद्धवजींचं नाव कुठंतरी कलंकित व्हावं या दृष्टिकोनातून या लोकांनी जो विडा उचलला आहे. भाजपची प्रचंड ताकद आहे या देशामध्ये, त्याने आपल्या पैशाच्या जोरावर दाखवूनच दिलेलं आहे. परंतु त्या पैशाला हे मुंबईकर अजिबात जुमानणार नाहीत, कारण त्यांचा जो डाव आहे तो या मुंबईकर जनतेने ओळखलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी पैसे या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमचा मुंबईकर संपूर्ण हे आज जाणतो आहे की ही सगळी सत्तेच्या जोरावर चाललेली ही जी काय त्यांची दादागिरी आहे ती दादागिरी मात्र या मतपेटीच्या द्वारे आमचा संपूर्ण मुंबईकर शिवसेनेच्या पारड्यात ती मतं टाकूनच त्यांना दाखवून देणार आहे. आणि ह्या मुंबईमध्ये आमचा भगवा अगदी जसा आतापर्यंत डोलत होता त्या पद्धतीने तो भगवा त्या ठिकाणी फडकणार आहे. ही अगदी महापालिका म्हणजे लोकांची समस्या, या लोकांनी जे पहिले आधी होते उभाटावाले त्यांनी या समस्या कधी सॉल्व्ह केलंच नाही. आता जे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जे करतायत लोकांसाठी ते लोकांना आवडतं आहे आणि जे लोक त्यांच्याकडे भेटीला जात आहेत. साहेब तर रात्रंदिवस काम करत आहेत. साहेब कधी झोपतात कधी उठतात तेच आम्हाला माहिती नाही. साहेबांकडे एनी टाईम घर खुल्लं असतं, ऑफिस खुल्लं असतं. पण ठाकरे गटाची माणसं उतरत पण नव्हती. घरात बसून तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्ही मिटिंगी घेता आणि पब्लिकच्या समस्या तुम्ही काय घरात बसून सांभाळणार आहेत का? रोडवर उतरायला लागतं त्यासाठी. जे आपले शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब रोडवर उतरून कामं करतात. महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशामध्येच वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेत आहोत. वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन घेत आहोत. मुंबईच्या जवळपास ज्या काही महानगरपालिका आहेत त्या सर्वच महानगरपालिकांमध्ये जाऊन तिथल्या लोकांची काय मतं आहेत, काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशातच धारावीमध्ये आम्ही आलेलो आहोत. धारावीकर ह्या सगळ्या निवडणुकीकडे कसे बघतायत आणि कोणाची सत्ता, कोणाचा झेंडा महापालिकेच्या त्या इमारतीमध्ये फडकावा असं वाटतंय, ह्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याशी चर्चा करायला आलेलो आहोत. काय नाव आपलं? कृष्णा विश्राम हरियान, मला बाबा हरियान म्हणून ओळखलं जातं. बरं. आणि काय वाटतं कोणाची सत्ता यावी? आता तुम्ही अर्थातच ठाकरे बंधूंचे तुम्ही कार्यकर्ते असल्यामुळे साहजिकच आहे त्यांची सत्ता यावी असं वाटत असेल. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून 25-30 वर्षांपासून ठाकरेंच्या हातामध्ये, मग ते बाळासाहेब ठाकरे असतील नंतर उद्धव ठाकरे, त्यांच्या हातामध्ये सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेची. तरी देखील मुंबईतल्या मराठी माणसांवरती अन्याय होतोय किंवा मुंबईतला मराठी माणूस हा हद्दपार होतोय मुंबईतून, अशा पद्धतीची प्रतिक्रिया किंवा अशा पद्धतीची भावना या लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये ती ह्याला जबाबदार ठाकरे बंधू आहेत किंवा ठाकरे परिवार आहे, शिवसेना, असं वाटत नाही का? नाही, ह्याला जबाबदार असं जर आपण म्हटलं तर यापूर्वी जे काँग्रेसचं शासन होतं महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये होतं, त्या दोन्ही शासनाने या मुंबईकडे एक सवत या दृष्टिकोनातून त्यांनी बघितलेलं होतं. आमची 1985 साली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर जेवढं या मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी, गल्लीगल्लीतल्या विकासासाठी, गल्लीगल्लीच्या पायाभूत सुविधा आहेत त्या पोचविण्यासाठी जेवढं करायचं आहे ते आमच्या सर्व नगरसेवकांनी केलेलं आहे. कारण त्याच्या पाठीमागं आमच्या माननीय शिवसेना प्रमुखांचा मोठा वरदहस्त होता आणि त्यांनी निर्माण केलेली ही सेना आणि त्यांनी निर्माण केलेले हे गल्ली बोळातले कार्यकर्ते, त्यांना या संपूर्ण परिस्थितीची जाण होती आणि परिस्थितीची जाण असल्यामुळं प्रत्येकाच्या घराघरात ज्यांना जी गरज आवश्यक आहे सामूहिक रीतीने ती गरज पुरवण्याच्या दृष्टीने आमच्या नगरसेवकांनी पूर्ण काम केलं. त्याच्यामुळे 1985 पासून ते 2017पर्यंत सतत आमचाच झेंडा त्या महानगरपालिकेवरती फडकत होता. त्याच्यामध्ये वादच नाही. परंतु विरोधासाठी विरोध करणारी बरीच लोक आहेत या राजकारणामध्ये. प्रत्येक आपला झेंडा किंवा आपला पक्ष कसा पुढे जाईल यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळं आमच्या उद्धवजींचं नाव कुठंतरी कलंकित व्हावं या दृष्टिकोनातून या लोकांनी जो विडा उचलला आहे भाजप या शक्तीने, प्रचंड ही मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीने असा विडा उचलला की जेणेकरून शिवसेनेला जर या मुंबई शहरात दाबलं तर आपण आपल्या मनमानी इच्छा सगळ्या पूर्ण करू. त्याच्यामध्ये एक मुंबई केंद्रशासित किंवा इतर
जे मराठी माणूस कसा या ठिकाणी दबला जाईल, या सगळे प्रयत्न त्यांचे याच्या आधीचंही शासन काँग्रेस शासन पण करत होतं. आता भाजप शासन त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन या गोष्टी सगळ्या करीत आहेत. परंतु आमच्या संपूर्ण या मुंबईच्या मराठी माणसाच्या जनतेच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की हा एक मोठा डाव आहे भाजपचा, आणि तो डाव आम्ही कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडू अशा निश्चयाने आज संपूर्ण मराठी माणूस तर तयार आहेच. परंतु आमच्यासोबत समजा परप्रांतीय देखील आमच्यात अगदी गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत आहेत, कुटुंब म्हणून सगळे एकत्र आहोत. परंतु आमच्यात आणि त्यांच्यात वाद निर्माण करण्याचा जो यांनी पायंडा घातलेला आहे भाजपवाल्यांनी, त्या पायंड्याला कुठंतरी आपल्याला आळा घालण्यासाठी आम्ही सर्वांनी, अगदी परप्रांतीय असू देत, आमचे मराठी माणसं असू देत, सर्वांनी या ठिकाणी मुंबईत गुण्यागोविंदाने राहण्यासाठी, एकसंघ राहण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करून या येणाऱ्या 2025च्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेले आहोत. आणि आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद लोकांकडून देखील चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. आज हे बघितलं तर आमच्या धारावीच्या स्थानिक भागामध्ये धारावीच्या प्रश्नावरती येऊया. परंतु गेल्या म्हणजे जुलै महिन्यापासून 5 जुलैला एक कार्यक्रम झाला वरळीच्या डोममध्ये, कदाचित आपण सर्व तिथे गेले असाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया तिथून सुरू झाली आणि काल परवा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की ही युती झालेली आहे. ह्या मुद्द्याकडे कसं बघताय? त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये, महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक मोठी ऊर्जा आली आहे आता हे ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत म्हणून. वरळी डोममध्ये माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब हे एकत्र आले की जे राजसाहेबांनी स्वतः आपल्या मुखातून म्हटलं होतं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसने हे केलं आणि आम्ही एकत्र आलो. कारण त्याला एकच कारण होतं की त्यांनी हट्टासाने जी हिंदीची सक्ती आणलेली होती, हट्टासाने, कारण हिंदी तर आहेच, हिंदी मराठी ह्या दोन्ही आहेतच, परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी कायदा लावून कुठंतरी मराठी आणि अमराठी हा भाग वेगळा करण्यासाठी त्याने जो हट्ट केलेला होता, त्या हट्टाच्या निमित्ताने हे दोघेजण एकत्र आले आणि एकत्र आले हाच आमचा संपूर्ण मुंबईचा प्लस पॉईंट आहे. मराठी माणसांचा आणि संपूर्ण मुंबईत राहणाऱ्या सगळ्या परप्रांतीय असू देत, मराठी माणसं असू देत, सर्वांचा हा प्लस पॉईंट आहे की जेणेकरून या मुंबईला कुठंतरी विभागलं जाऊ नये, जातीपातीमध्ये, प्रांतामध्ये विभागलं जाऊ नये. आणि हेच तर आम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांनी हेच सांगितलं होतं की आमची मुंबई ही संपूर्ण अखंड देशाला एक रोजगार देणारी एक मुंबई शहर आहे, ते सतत अबाधित राहावं. या ठिकाणी असलेल्या संपूर्ण परप्रांतीयांनी, मराठी माणसांनी एकत्र यावं आणि एकत्र गुण्यागोविंदाने राहावं, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा जो हा प्रकार करतात आणि त्याच्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले. आज सर्वजण एका मोठ्या ताकदीनिशी आले. या मराठी माणसाला विशेष करून मोठी ऊर्जा आली आणि त्या ऊर्जेपोटी आज संपूर्ण मराठी माणूस पूर्णच्या पूर्ण तयारीनिशी या मतदानासाठी उतरणार आहे आणि मतदान पेटीतून सुद्धा त्यांना तो हे नक्कीच कळणार आहे की या मुंबईला कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही. इथं शिवसेनेने, बाळासाहेबांनी जी निर्माण केलेली ही शिवसेना आहे ती या मुंबईमध्ये जागृत आहे, सतर्क आहे आणि ती संपूर्ण सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी चाललेली आहे आणि याच्या पुढे देखील चालणार आहे, असं आमचं मत झालेलं आहे पूर्ण. ते एका बाजूला ठाकरे बंधू आहेत जे तुमचा प्लस पॉईंट आहेत, मुंबईचा प्लस पॉईंट आहेत असं तुम्ही सांगताय. दुसऱ्या बाजूला भाजप आहे ज्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे, केंद्राची सत्ता आहे, जवळपास सर्वच जे यंत्रणा आहे ती त्यांच्या ताब्यात आहे, पैशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे. तर अशा पद्धतीच्या निवडणुकांमध्ये कसं तुम्ही भाजप आणि या महायुतीला तुम्ही सामोरे जाणार आहात? भाजपची प्रचंड ताकद आहे या देशामध्ये, त्याने आपल्या पैशाच्या जोरावर दाखवूनच दिलेलं आहे. परंतु त्या पैशाला हे मुंबईकर अजिबात जुमानणार नाहीत, कारण त्यांचा जो डाव आहे तो या मुंबईकर जनतेने ओळखलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी पैसे या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला, किती शासकीय शक्तीचा वापर केला, इलेक्शन कमिशनरपासून सर्वांचा वापर जरी केला, तरी आमचा मुंबईकर संपूर्ण हे आज जाणतो आहे की ही सगळी सत्तेच्या जोरावर चाललेली ही जी काय त्यांची दादागिरी आहे, ती दादागिरी मात्र या मतपेटीच्या द्वारे आमचा संपूर्ण मुंबईकर
शिवसेनेच्या पारड्यात ती मतं टाकूनच त्यांना दाखवून देणार आहे. आणि या मुंबईमध्ये आमचा भगवा अगदी जसा आतापर्यंत डोलत होता त्या पद्धतीने तो भगवा त्या ठिकाणी फडकणार आहे. ही अगदी काळाची गरज आहे, गरज म्हणजे त्रिवार सत्य आहे. धारावीच्या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर धारावी ही अदानीकडे दिली जाते आहे, मग मुंबई पण अदानीला दिली जाईल अशा पद्धतीच्या प्रचार किंवा अशा पद्धतीची चर्चा आता निवडणुकीच्या मैदानामध्ये होत आहे. किती सत्य आहे याच्यामध्ये? हो, धारावी अदानीला दिली, ही केंद्राकडून दिलीच गेली आणि त्यांचा पूर्ण डाव नुसतं धारावीपुरता नाही तर मुंबईसुद्धा अदानीच्याच घशात घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु जरी त्यांनी एक शासकीय यंत्रणा राबवून, आता धारावी तर अदानींना दिलीच आहे शासकीय यंत्रणेच्या पोटी, आणि पुन्हा तोच प्रयोग मुंबईत पण होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आमच्या मुंबईकराला माहिती आहे की आपल्याला सशक्त जी ऊर्जा हवी आहे आपल्या या निवासासाठी ती शिवसेनेकडे आहे. आणि ती शिवसेना आज आपल्याला अबाधित राखण्यासाठीच आज आमचा संपूर्ण मुंबईकर या मतदानाकडे बघतोय. आणि या मतदानाची वाट बघून संपूर्ण मुंबईमध्ये आपली सशक्त ताकद की जी मनमाने त्यांचं करायला त्यांना मिळणार नाही अशा तऱ्हेची ताकद आम्ही माननीय बाळासाहेबांनी आपल्यामध्ये ह्या मुंबईमध्ये निर्माण केलेली शिवसेना, ती शिवसेना आज या ठिकाणी अबाधित राहण्यासाठी आम्ही सदैव आमची जनता सगळी धारावीची म्हणा मुंबईची म्हणा सतत प्रयत्नशील आहे. आणि त्यांना हा संपूर्ण डाव त्यांना कळलेला आहे. धारावीचे काय समस्या आहेत ज्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये याव्यात, ते मुद्दे यावेत असं वाटतंय? कोणते मुद्दे आहेत धारावीच्या समस्येमध्ये? आता जो अदानीला त्यांनी अदानीच्या घशात धारावी घातलेली आहे. आम्ही विकासाच्या विरोधात अजिबात नाही, विकास व्हायलाच पाहिजे. पण विकास होताना आमची जी वर्षानुवर्षे राहणारी लोक या ठिकाणी भकास होता नाहीत, धारावीच्या बाहेर त्यांना घालवता नाहीत, हा एक आमचा प्रमुख मुद्दा असेल. आणि धारावीकरांना 500 फुटाचं घर याच धारावीत मिळायला पाहिजे. आणि विकास होण्यासाठी या धारावीमध्ये आवश्यक ती मैदानं, आवश्यक ते कॉलेज, आवश्यक ते दवाखाने, या सगळ्या सुखसोयी निर्माण व्हायला पाहिजेत. केवळ आपण उच्चवर्णीयांसाठी सेकंड BKC किंवा वेगळ्या पद्धतीचं जर तुम्ही मॉल उभारलात आणि आमच्या धारावीकरांना भकास करायचा प्रयत्न केलात तर हे आमचे जे नगरसेवक आता निवडून येणार आहेत ते या विकासाच्या त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजी ठरलेली आहे त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन या गोष्टी सगळ्या आमच्या धारावीकरांसाठी त्या ठिकाणी कशा राबतील याच्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून आज देखील मुंबई तर आहेच, परंतु धारावी देखील पूर्ण ताकदीनिशी या विकासाच्या आणि या अदानीच्या आणि शासनाच्या धोरणाच्या खिलाफ, विकासाच्या खिलाफ आम्ही नाहीत. विकास आम्ही पुन्हाही सांगतो की विकास आमचा व्हायला पाहिजे, पण विकास होताना संपूर्ण धारावी जी रहिवासी आज वर्षानुवर्षे या ठिकाणी राहतात ते या ठिकाणी सामावले पाहिजेत. ही प्रचंड मोठी मागणी आणि त्या लोकहिताची मागणी घेऊन आमचे नगरसेवक त्या ठिकाणी जाणार आहेत. किती नगरसेवक निवडून येतील असं वाटतं धारावीमधून? या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जी निवडणूक आता या ठिकाणी धारावीत लढवणार आहोत त्या ठिकाणी धारावीचे जे आमचे सगळे नगरसेवक आहेत ते सगळे नगरसेवक आमचे धारावीकर नक्कीच निवडून देतील. कारण आम्हाला त्याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण जर आपलं घर आम्ही साबूत ठेवलं नाही, आमची मकान आम्ही जर साबूत ठेवलं नाही तर आपण राजकारण करून का उपयोग? आपल्या घरासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. आम्ही आजही पुन्हा सांगतो की विकासाच्या विरोधात नाही, विकास होऊ दे, पण विकास जो आवश्यक आहे अशा तऱ्हेचा विकास करण्यासाठी त्यांची मनमानी न चालण्यासाठी आमचे सगळे शिलेदार शिवसेनेचे काम करणार आहे. याच्यासाठी आमचा धारावीकर संपूर्ण तयार झालेला आहे. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल. महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, धारावीमध्ये आपण आहोत. कोणाची सत्ता आली पाहिजे हा प्रश्न आहे, परंतु त्या अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहित मारुती परब, मी शिवसेनेचा शाखा समन्वयक आहे. तर आपल्याला महायुतीची सत्ता आली पाहिजे आणि आमच्या शिंदेसाहेब जे आमच्यासाठी आणि लोकांसाठी जी कामं करत आहेत त्या हिशोबाने आम्हाला वाटत आहे की आम्ही ही सत्ता महापालिकेवर बघू आमचाच फडकणार. का पण शिंदे किंवा महायुती का? आता केंद्रात सत्ता आहे, राज्यात आहे, तरी महापालिका का हवी आहे?
महापालिका म्हणजे लोकांची समस्या या लोकांनी जे पहिले आधी होते उभाटावाले त्यांनी या समस्या कधी सॉल्व्ह केल्याच नाही. आता जे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जे करतायत लोकांसाठी ते लोकांना आवडतं आहे आणि जे लोक त्यांच्याकडे भेटीला जात आहेत. साहेब तर रात्रंदिवस काम करत आहेत. साहेब कधी झोपतात कधी उठतात तेच आम्हाला माहिती नाही. साहेबांकडे एनी टाईम घर खुल्लं असतं, ऑफिस खुल्लं असतं. साहेब येतात, त्यांचे जनता येते, त्यांचं काम सांगते, साहेब पद्धतीने त्यांची सगळी कामं करत आहेत. नाही पण कशा पद्धतीने काय की तुम्ही म्हणताय की ठाकरेंनी काहीच केलेलं नाही आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 3-3.5 वर्ष झाले महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर शिवसेना आणि भाजप ही एकत्रच होती. मग जर ठाकरेंनी काही केलं नाही असा जर तुमचा आरोप असेल तर त्यांच्याबरोबर भाजपला पण तो आरोप जातोच ना. भाजप मांडीला मांडी लावूनच बसलं होतं ना तिथे. भाजप मांडीला लावून पण भाजप उतरत तरी होती रोडवर, पण ठाकरे गटाची माणसं उतरत पण नव्हती. घरात बसून तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्ही मिटिंगी घेता आणि पब्लिकच्या समस्या तुम्ही काय घरात बसून सांभाळणार आहेत का? रोडवर उतरायला लागतात त्यासाठी. ते आपले शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब रोडवर उतरून कामं करतायत. एक आरोप असा लावला जातोय की जर भाजप किंवा महायुतीची सत्ता महापालिकेवरती आली, मुंबई महानगरपालिकेवरती, तर ही धारावी आणि संपूर्ण मुंबई जी आहे ती तोडण्यात येईल महाराष्ट्रापासून आणि ते अदानीला दिली जाईल. साहेबांनी जे ठरवले आहेत शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी धारावीबद्दल, धारावी डेव्हलप म्हणजे आता धारावीकरांना वाटतं की का आम्ही ह्या चाळीत आणि ह्या गटरातच राहावं, आम्ही पण मोठं व्हावं, आमच्या पण मुलं वरती जावं, सगळं सोय करता आम्हाला भेटत आहेत. तर का खुश आहे धारावीकर त्यासाठी? जे हे भडकवणारे भडकवत आहेत, काय फरक नाही पडत आहे भडकवणारा ना. त्यांना माहिती आहे आम्हाला धारावी सुधारली पाहिजे की आम्ही त्या गटरातच राहायचं, मोठं व्हायचं की नाही. आमची लहान त्यांची पिढी येतील, त्या पिढींना पण वाटलं पाहिजे ना काहीतरी की मी कुठल्याही चांगल्या घरात राहतोय म्हणून. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तर त्या युतीचा किती परिणाम होईल किंवा ती युती महायुतीसाठी किती चॅलेंजेबल आहे? महायुतीसाठी काही चॅलेंजेबल नाही. ते त्यांची कामं करतात, आम्ही आमची कामं करतोय. आमच्या कामात आम्हाला पब्लिककडनं यश भेटतंच आहे. आता त्यांची कामं काय करतायत काय नाही करत त्याच्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करून दाखवते पब्लिकसाठी. जनता आमच्या सहकार्यामध्ये आहेच. धारावीमध्ये पुन्हा एकदा शिंदेंचीच सत्ता म्हणजे धारावीतून जास्तीत जास्त महायुतीची सत्ता आणि आमचेच उमेदवार जास्त निवडून येतील. हा धारावी हा जो भाग आहे तो काँग्रेसचा गड राहिलेला आहे म्हणजे अगदी बऱ्याच वर्षांपासून. खासदार इथले आहेत, आमदार इथले आहेत. तर अशा वेळी काँग्रेस किती तुम्हाला हे वाटते अडचणीचं वाटते? आत्ता जो आमचा पहिला नगरसेवक होता हाजी बाबू खान, तो 5 वर्ष होता, त्यानंतर 8.5 वर्ष त्यांनी जे केले त्यांनी पब्लिकच्या समस्या सोडवल्याच नाही. फक्त काय जे पब्लिक जात होती समस्या घ्यायला काँग्रेसचे होते, त्यांनी पब्लिकच्या समस्या सोडवल्याच नाहीत. आता यांची युती पण झाली, पण काही या युतीमध्ये त्यांनी जे काम करायचं ते पब्लिक तिथं जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती समस्या सांगत होती. नंतर ते आमच्याकडे येऊन आम्हाला त्या समस्या सांगत होती. आम्ही तिथं जाऊन आमचे कार्यकर्ते जाऊन तिथं काम करत होते. म्हणून त्यांचं काय आता अस्तित्व संपवत आलेलं आहे. त्यांना आता ह्या धारावीत तरी काँग्रेसचं काही नाही होणार. धारावीचे मुद्दे काय आहेत जे प्रामुख्याने ज्याच्यावरती चर्चा व्हावी आणि ते मुद्दे राजकीय पटलावर यावेत असं वाटतंय? धारावीचे मुद्दे आहेत डेव्हलपमेंट, आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे पाणीचे प्रॉब्लेम आहेत आपल्या इकडं, गटर लाईनचे प्रॉब्लेम आहेत आणि लोकांच्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सच्या सोयी नाही आहेत, त्या आम्ही आता चालू करत आहेत. हे प्रॉब्लेम तुम्ही 8-8.5 वर्षात केले नाही तर आता हे आमचे शिंदेसाहेब आणि महायुती करते. म्हणून आपल्या पक्षाला आणि महायुतीला निवडून द्यायचं काम त्यांनी करत आहेत सगळे जनता. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल.